चंद्रपूर लोकसभेसाठी भाजप पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यावर नामदार सुधीर मुनगंटीवार यांचं आज चंद्रपुरात आगमन झालं। मुनगंटीवार यांचे नागपूर ते चंद्रपूर विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत व सत्कार केला। 18 मार्चला रात्री 8:30 वाजता गांधी चौकात भव्य आशीर्वाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित सभेत महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने मुनगंटीवार यांचा सत्कार केला। यावेळी नागरिकांना संबोधित करताना मुनगंटीवार यांनी वणीव तालुक्यासोबत आपलं जुनं नातं असल्याचा उल्लेख करीत आज त्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली असून मी आपल्या लोकसभा क्षेत्राचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आयोजित आशीर्वाद सभेत असंख्य नागरिक व भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। सकाळी उठून तिथं त्या हॉटेलमध्ये चहा कॉफी घ्यायला जायचो। ज्या वणी मतदारसंघात सावंगी, अडेगाव, आमलोन या गावामध्ये आमची शेती होती, त्याच अडेगाव, आमलोन, सावंगी ही गावं असणाऱ्या वणीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी निवडणुकीला उभा राहिलो। असं करता मी खरं तर योगायोग कसा असतो हे मी अनुभवतोय। कदाचित ते ईश्वराची इच्छा असेल, इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांची असेल। मला 13 तारखेला पक्षाने अंदमान निकोबारचा लोकसभा प्रभारी म्हणून 2 दिवसाच्या प्रवासासाठी पाठवलं। खरं तर 11 तारखेला विश्वगौरव देशनायक मोदीजींनी मला आदेश दिला की आपको लोकसभा लड़नी होगी। अमित भाई ने सांगितलं की आपको लोकसभा का चुनाव लड़ना होगा। मनामध्ये द्वंद्व होतं। 30 वर्ष महाराष्ट्राची सेवा केली, चांद्यापासून वाद्यापर्यंत, सिरोंच्या पासून वाडीपर्यंत। या महाराष्ट्राचा कोणत्याही जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी जेव्हा माझ्याकडे यायचा, मी पूर्ण शक्तीने मदत करायचो। मी कधी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, रंग पाहिला नाही, वंश पाहिला नाही, वय पाहिलं नाही, उंची पाहिली नाही, पक्षही पाहिला नाही। हे तुमचं प्रेम, या प्रेमाच्या कर्जाचं व्याज मी देईल, फक्त आणि फक्त विकास करून दिल्लीपर्यंत चंद्रपूरचा आवाज बुलंद करा। तुम्हाला मी आश्वस्त करेन की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत या संसदेत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचा आवाज हा नेहमी टॉप वर राहील, हा विश्वास या निमित्ताने द्यायला।